क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। कळंब सोनम वांगचुक व अभिजित दिपके यांच्या विद्यार्थी व युवा आंदोलन समर्थनार्थ काढली विद्यार्थी सन्मान यात्रा। आज दिनांक 24 जुलै रोजी कळंब शहरात सर्वपक्षीय व तालुक्यातील सर्व सामाजिक संघटना यांनी एकत्र येऊन दिल्ली येथे सुरू असलेल्या सोनम वांगचुक व अभिजित दिपके यांच्या विद्यार्थी व युवा आंदोलन समर्थनार्थ व विद्यार्थ्यांवर अकारण अमानवी झालेला लाठीचार्जच्या निषेधार्थ विद्यार्थी सन्मान यात्रा काढण्यात आली। या सन्मान यात्रेच्या सुरुवातीला कळंब बस स्थानक चौकात कार्यक्रमस्थळी नीट पेपर फुटीनंतर ज्या 22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या त्यांना दिल्लीतील जंतर मंतरवर अमानुषपणे झालेल्या लाठीचार्जमध्ये ज्या युवतीचा मृत्यू झाला त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। नंतर हा शांती मार्च कळंब शहरातील इंदिरा चौक, महात्मा फुले चौक, गांधी चौक, नेहरू चौक असा मार्गक्रमण करत भाजपा सरकार हटाव, देश बचाव, शिक्षण मंत्री धर्मेश प्रधान, नरेंद्र मोदी, अमित शहा राजीनामा दो अशा घोषणा देत राम मंदिर चौकात राष्ट्रगीत म्हणून कार्यक्रमाची सांगता झाली। या शांती मार्च मध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते। माजी शिक्षण मंत्री श्री वसंत पुरकेसर यांच्या मार्गदर्शनाखाली या शांती मार्चचे आयोजन केले। विद्यार्थी सन्मान यात्रेमध्ये दिगंबर मस्के, महादेवराव काडे, राजू पोटे, मनीषा काटे, गजानन पंचबुदे, कुशल बोकडे, पवन जाधव, शुभम पिसे, ज्योती गावंडे, अंकुश मुनेश्वर, अरविंद वाढोणकर, सोनू सिद्दीकी, हमीद भाई, नारायण थुलसर, SG अंबोरेसर, योगेश धांदे, मारुती सुरजुसे, प्रवीण हजारे, गायत्री नवाडे, अर्चना हजारे, संजीवनी कासार, प्रकाश उमरतकर, श्याम केवटे, प्रशांत वाघमारे, राहुल सोनाडे, गुलाब पाईकराव, निलेश नवाडे, प्रशांत काळे तसेच कळंब तालुक्यातील शिक्षक, महिला, नागरिक उत्साहाने सहभागी झाले। कळंब तालुका प्रतिनिधी वीरेंद्र चव्हाण। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।